आयुष्यात काय करायचं आहे, आपण घेतलेला निर्णय हा कसा जगाला खरा आहे हे पूर्ण करण्यासाठी, किंवा आपण घेतलेल्या निर्णयावरती जग कसं चालेल, आपण घेतलेला निर्णय हा जगाला कसा मान्य आहे, किंवा आपण घेतलेला निर्णय हा आपल्या जगामध्ये कसा स्तुत्य आणि सत्य स्थापित होईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे. आता हा तुमचा टर्निंग पॉईंट आहे. तुम्ही कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहेत? 12वीचे आहेत ना? हो, काही 11वीचे असतील, काही 12वीचे असतील. तुम्ही जर निर्णय जर ह्या वेळेस जर योग्य जर घेतला तर तुमचं भविष्य पुढं बदलून जाईल. जगामध्ये जे काय भविष्य बदलणारे लोक आहेत, गुगलवाला आहे माहिती, फेसबुकवाला माहिती आहे ना तुम्हाला, ॲपलवाला माहिती आहे ना, यांनी ज्यावेळेस आपला निर्णय घेतला, गुगलवाला म्हटला की मला या जगातली संपूर्ण माहिती एका सर्व्हरमध्ये गोळा करायची. लोक त्याला सुरुवातीला येडं म्हणून राहिले. कोणी त्याला काय म्हणून राहिले? वेडं म्हणून राहिले. अरे काय वेडा माणूस आहे, जगातली साहित्य, जगातली माहिती, जगातले ग्रंथ हा गुगलमध्ये एका जागेवर एका ॲपमध्ये कसं देऊ शकतो? पण त्यांनी जगाला करून दाखवलं. करून दाखवलं की नाही करून दाखवलं? फेसबुक आहे. लोक काय म्हणायचे जगामध्ये, काय फेसबुक आहे? आपण उठला का आरसा बघाव, लोक उठला का तर काय बघतात? फेसबुक बघतात. म्हणजे जगामध्ये ज्यांनी जे घडवलंय किंवा बदलून टाकलंय असे लोक जगामध्ये पॉवरफुल होते. शाहू फुले आणि आंबेडकर यांचे जीवन जो आत्मसात करतो आणि समाजामध्ये पेरतो, तो काय करतो? या जगात एक नंबर होतो. काय होतो? दुसरा याच्या पुढे जर सांगायचं जर म्हटलं तर आपण घेतलेले जे काय निर्णय आहे, हे तुम्हाला परत तिथे येतोय, आपण घेतलेले निर्णय कसे बरोबर आहेत. मी माझ्या वडिलांना सांगितलं की भाऊ, आता तुम्ही पप्पा म्हणत असताना, पण आमच्या त्या काळामध्ये आम्ही आमच्या भाऊला भाऊच म्हणायचो. वडिलांना, भाऊ मी एक तर नोकरी करल, नाही तर घरी येऊन शेती करल. मी एम ए होऊस तर चेहऱ्याला डोक्याला तेल पण लावलं नाही, चेहऱ्याला कधी पावडर पण लावलं नाही. का? आपण एक शेतकऱ्याचे मुलं आहोत. तुम्ही थोडेफार सर्व्हिसचे मुलं असताना, पण आई वडील हे शेतकऱ्याच्याच कुटुंबातले आहेत ना. मग आपण घेतलेला निर्णय जर आता इथं जर निर्णय चुकला तर जगातला सगळ्यात निर्णय मोठा चुकून जाईल. तुम्ही बघा, या जगामध्ये सगळ्यात जास्त जो काम करतो ना, तो दीर्घायुष्य होतो. कसा होतो? बघा, काम करणारे सतत जर गाडी जर चालवत जर राहिला तर गाडीचं आयुष्य वाढतं की नाही वाढतं? आणि सतत गाडी जर घरात जर असली, कधी मध्ये जर काढली तर गाडी काय होते? खटारा होते किंवा गंजते. लक्षात येते ना? म्हणजे तुम्हाला जर रिसायकल केलं, जर तुम्हाला सतत चालू ठेवलं, सतत तुम्ही कंटिन्यू असले, सतत तुम्ही कामात असले, तर तुमचं जीवन सुजलम सुफलम होण्यासारखा राहणार नाही. मी तुमच्यासारखा पाठीमागा बसणारा विद्यार्थी होतो रेसिडेन्सी हायस्कूलला. मला असं वाटायचं, समोर जर आलं असं बोलायला लागलं तर आपण कधी बोलणार हो, असं मला वाटायचं. पण आज तोच जो काही विद्यार्थी आहे हा तुमच्या समोर आहे आणि तुमच्यासारख्या मुलांना शिकवत आहे. मी एक सिनियर कॉलेजला पण प्राध्यापक आहे. मी म्हटलं माझ्या बुद्धीचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे. नोकरी करणं, स्वतःचा उपजीविका चालवणं किंवा प्रपंच चालवणं, बायका मुलांना धोरणाला लावणं किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण करणं, या बुद्धीचा उपयोग जर कुटुंबासाठी जर होत असला तर त्याचा उपयोग नाही. जसं कारखेले सरांनी काय केले, तुम्हाला सर्वांना गोळा केले, माझे जवळचे मित्र आहेत, आणि तुमच्यासाठी काहीतरी त्यांनी वेगळं केले. मला एक सांगा की एक शेवगावसारख्या ठिकाणी हे संपूर्ण तुम्हाला दिल्या जाते, त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. जवळजवळ 700 व्हिडिओ सरांचे यूट्यूबला आहेत. एक क्लिकवरती सरांचे 700 व्हिडिओ दिसतात. किती? एक क्लिकवरती? एक क्लिकवरती. मग जर आपल्याला जर असंच आहे, जर काही जर बनायचं असेल तर काय पाहिजे ना, आपल्याला गुरुचं योग्य मार्गदर्शन पाहिजे. एकदा काय झालं, एका विद्यार्थ्याला संध्याकाळी भूत भेटलं. भूत कळतं ना तुम्हाला? सांगावं नसेल लागत, आहे का नाही? सगळ्यात जास्त आपल्याला घाबरले असेल तर भूताने आतापर्यंत, आहे ना? कोणीतरी येईल, छोटेला असताना सांगतात ना, आई बाबा भूत असतंय तिकडे जायचं नाही, बाबा असतोय तिकडे जायचं नाही. हे लगेच आपल्या डोक्यातून काढून टाकायचं. काय करायचंय? काढून टाकायचंय. एका मुलाला भूत प्रसन्न झालं आणि तो म्हणला, तर भूत प्रसन्न झालं. तो म्हणला, तुला वाटन ते काय, मला काम सांग, पण ज्या दिवशी माझं काम संपन त्या दिवशी मी तुला खाऊन टाकेन.
मग तू काही पण काम सांग. आता ह्यो म्हणला याला काय काम सांगावं. हे म्हणला ठीक आहे, पहिल्या दिवशी सांगितलं त्याने मला बंगला बांधून दे, त्याने एका रात्रीत बंगला बांधून दिला. आता ह्यो म्हणला दुसऱ्या दिवशी याला काय सांगावं. दुसऱ्या दिवशी सांगितलं त्याने माझी शेती सगळी कंप्लीट करून दे. त्यांनी रात्रीत कितीक सर्व भूतं गोळा केले आणि त्याची सगळी रात्री शेती नांगरून डोंगरून व्यवस्थित करून दिली. आता हा म्हणला तिसरा दिवस, आता याला काय सांगावं. आता त्याच्या डोक्यात सारखा प्रश्न, जर याला जर मी काम सांगितलं नाही तर काय करीन येऊ, मला खाऊन टाकेन. म्हणलं आता डोक्यात आला विहीर खांदायची सांगतो आपण याला. याने आला संध्याकाळी आला तो 7 वाजता भूत, त्याने त्याला विचारलं का काय आज काय काम आहे. तेव्हा आज विहीर खांदायची. तेव्हा किती खांदायची, तेव्हा 5 परस खांदायची. तेव्हा उद्या सकाळी खांदून टाकतो. रात्रीत त्यांनी विहीर खांदून दिली. आता हा त्याला प्रश्न पडला, आता 4था दिवस आहे, आता 5व्या दिवसाला याला काय काम सांगायचं. पण ते तुमच्यासारखा होता. त्यांनी विचार केला की आता आपल्याला काय करावं लागेल, कुणाकडे जावं लागेल, कुणाकडे जावं लागेल, गुरुंकडे जावं लागेल. तुमच्या गुरुंकडे जर गेलं तर मार्गदर्शन आपल्याला योग्य भेटेल का नाही भेटेल. आता प्रश्नच डोक्यात की आता काय करायचं. जर गुरुनं जर सांगितलं, गुरुला नाही विचारतं मी ते भूत प्रसन्न करून घेतले. गेला तो बसला. ते म्हणे तू सांग ना त्याला, अजून माझं पीक जोमाने घे, बरंच काम सांग. तिने सगळं काम सांगितलं, तिने एका रात्रीत सगळं काम करून टाकलं. आता परत गुरुंकडे गेला. तो म्हटलं आता काय सांगू, कामच नाही राहिलं नाही. तू उद्या संध्याकाळी जर नसलं काम तर तुम्हाला खाऊन टाकले बगैर राहणार नाही. हिने भाकरच खाल्ली नाही, पाणी पण पिलं नाही. गुरु त्याला म्हटले की आज जा आणि त्याला सांग की 1 किलोमीटरचा घरापाशी खंबा खांदून घे. काय, किती किलोमीटरचा, 1 किलोमीटरचा खंबा उभा करायचा. माळा असतात ना देवीला, तशा पद्धतीचा खंबा. हा आला संध्याकाळी खुशीत आला. तर म्हणला खंबा आता सांगितलंय गुरुनं करायचं. भूत आला आणि विचारला आज काय काम आहे. काय नाही, 1 किलोमीटरचा असा खंबा तयार करून घ्यायचा आपला दारामध्ये. हे गेला झोपायला. त्यांनी रात्रीत खंबा करून मिळेल. सकाळी उठून बघतो तो खूप उंच. ते म्हणला आता हे झालं काम, आता तू आज काय काम सांगावं. परत गुरुकडे गेला. गुरु म्हटले आता मी जे सांगाल ना ते परफेक्टली ऐकायचं आणि पक्क घरात मन करून ठेवायचं. तुला ज्या दिवशी काम आहे त्या दिवशी भूताला काम सांगायचं, आणि ज्या रात्री काम नाही त्या दिवशी त्याला सांगायचे का रात्रभर याच्यावर खालीवर चक्रा मारीत बसायचे. म्हणून तुमच्या जीवनात जर गुरु जर असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटेल. तुमच्या सरांनी तुम्हाला जे काय सांगितलंय ते एकदम परफेक्टली आहे. म्हणून आपल्याला या जगात परफेक्टली व्हायचे. तुम्हाला ह्या जगामध्ये जर आत्ता जर निर्णय घेतला, तुम्हाला असं वाटतं ना मी आय एस झालो पाहिजे, तुम्हाला असं वाटतं ना मी डॉक्टर झालो पाहिजे, माझ्या अशा प्रकारची बिल्डिंग पाहिजे, मी ती बिल्डिंगमध्ये असं प्रॅक्टिस दिली पाहिजे आणि हजारो लोकांचे दुखणे आम्ही बरे केले पाहिजे, किंवा मी एखादा छान